आपण आपले पूर्वज गेल्याच्या नंतर वर्षश्राद्ध साजरं करतो. का वर्षश्राद्ध साजरं करायचं बरं? वर्षश्राद्धाची प्रथा कधीपासून पडलेली आहे याचा इतिहास थोडा सांगतो, थोडं लक्षपूर्वक ऐका. काय झालं बघा, महाभारताचं युद्ध संपलं. महाभारताचं युद्ध ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस कर्णाचा मृत्यू झाला आणि कर्णाचा मृत्यू झाल्याच्या नंतर कर्णाच्या आत्म्याला घेण्यासाठी साक्षात यमराज तिथं प्रगट झाले. यमराज कर्णाच्या समोर येऊन उभा राहिले, पण तेवढ्यात त्या यमराजाच्या समोर इंद्रदेव आणि सूर्यदेव प्रगट झाले. इंद्रानं त्या यमराजाला सांगितलं की यमराज, या ठिकाणं कर्णाचा जो आत्मा आहे त्या आत्म्याची जागा स्वर्गात आहे. म्हणजेच कर्णाची जागा स्वर्गात आहे, कारण कर्णानं त्याच्या जीवनामध्ये दान आणि धर्माचं अत्यंत कठोर पद्धतीचं पालन केलेलं आहे. अर्थात त्याची जागा स्वर्गामध्ये आहे. यमराजाला सुद्धा ते पटलं, यमराजाला सुद्धा ते मान्य झालं आणि इंद्रदेवानं कर्णाला स्वर्गात नेलं. कर्णाला स्वर्गात नेल्याच्या नंतर कर्णानं स्वर्गामध्ये जिकडं पाहिलं तिकडं कर्णाला सोनं चांदी वेगवेगळ्या पद्धतीचे अलंकार पाहायला मिळाले, पण अन्नाचा कण देखील पाहायला मिळाला नाही. कर्ण इंद्रदेवाकडे गेला आणि कर्णानं इंद्राला सांगितलं, देवा, मी माझ्या आयुष्यामध्ये, मी माझ्या जीवनामध्ये दान धर्म करत राहिलो, मी माझ्या जीवनामध्ये लोकांची सेवा करत राहिलो, पण लोकांची सेवा करत असताना मला एवढं सगळं पुण्य मिळायला हवं, पण मला या स्वर्गामध्ये अन्नाचा कण देखील मिळाला नाही. त्यावेळेस इंद्रानं उत्तर दिलं. इंद्र म्हणला, कर्णा, या स्वर्ग लोकामध्ये तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही मृत्यू लोकामध्ये केलेलं असतं. कर्णा, पृथ्वीवरती असताना तू लोकांची सेवा केली, तू दान केलं, धर्म केला, तू त्या ठिकाणं सोन्या चांदीचं लोकांना दान केलं, धर्माचं काटेकोर पद्धतीचं पालन केलं, पण तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीच अन्नदान केलं नाही. म्हणून जे तुम्ही मृत्यू लोकामध्ये केलेलं आहे तेच तुम्हाला स्वर्गामध्ये मिळणार आहे. कर्ण म्हणला, इंद्रदेवा, माझी विनंती आहे तुम्हाला, मला काही दिवसांसाठी पुन्हा मृत्यू लोकामध्ये पाठवा. इंद्राला सुद्धा मान्य झालं. इंद्रानं परवानगी दिली आणि इंद्रानं कर्णाला काही दिवसांसाठी मृत्यू लोकामध्ये पाठवलं. कर्ण पुन्हा 16 दिवसासाठी मृत्यू लोकामध्ये आला. ते 16 दिवस आपण पितृपक्ष म्हणून साजरे करतो. आपण श्राद्ध का करतो माहितीये? कारण आपल्या पूर्वजाचा आत्मा अन्ना वाचून वंचित राहू नये म्हणून त्याच्या नावानं श्राद्ध करून खाली अन्नदान केलं जातं.